नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही किंवा बऱ्याच लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत पालेभाज्या म्हणलं की सगळे नाकं मुरडतात. अशा वेळी ना मस्तपैकी मेथीपासून ही रेसिपी बनवायची जी कोणाला कळणार पण नाही, मात्र सगळ्यांना अगदी आवडीनं मागून खातील अशी भन्नाट रेसिपी आहे. त्यासाठी इथं बघा मी एक पेंडी मेथी घेतली. मेथी बघा स्वच्छ धुवून घेतली. आता ना ती अगदी बारीक अशी चिरून घ्यायची. ह्या रेसिपीसाठी ना आपल्याला मेथी जी आहे ना ती अगदी बारीक चिरून घ्यायची. आणि आत्ताचा जो काही महिना ना त्या महिन्यामध्ये भरपूर सारी मेथी येते आणि मेथीपासून वेगळे पदार्थ आपण बनवतो. आपल्याला मेथी खावीशी पण वाटते, पण घरी कोण खात असेल तर काय करायचं, म्हणून आजची रेसिपी. तर संपूर्ण मेथी बघा बारीक चिरून घेतली, एका बाउलमध्ये काढली. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, हे सगळं मिक्स करायचं. अशा पद्धतीनं भाजीवरती मीठ टाकल्यामुळे ना छान असं पाणी सुटतं आणि त्यामुळे नंतर आपल्याला रेसिपी करताना खूपच सोपं पडतं. संपूर्ण मीठ सगळं चोळून घेतलं. आता एका साईडला ठेवून देऊयात. एक वाटण बनवू. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या. आता तिखट कसं हवा यावरती मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. 1 वाटी इतकी ताजी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर आता भरपूर येते त्यामुळे कोथिंबीरचा वापर भरपूर करा. अर्धा इंच आलं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे घातले. एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला. मेथी थोडीशी कडसर असते त्यामुळे तो थोडासा कडसरपणा बॅलन्स व्हावा म्हणून आपण टोमॅटो वापरला. आता हे सगळं बघा सगळं चांगलं असं बारीक वाटून घेतलं. छान असं हिरवंगार आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता हे एका साईडला ठेवून घेऊयात. एका परातीमध्ये आपण 1 वाटी इतकं मी हे गव्हाचं पीठ घेतलं. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथं बघा मी 2 चमचे इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ वापरलं. यामुळे काय होतं, रेसिपीला छान असा खमंगपणा पण येतो. आता ह्यामध्ये मसाले घालूयात. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले. त्यानंतर अर्धा चमचा इथं बघा मी गरम मसाला, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा हिंग पावडर, चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण घातलं. लक्षात ठेवा, मीठ घालते वेळी आपण आधी देखील मेथीमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा. त्यानंतर आपण जी मेथी मिठामध्ये करून ठेवली होती ती संपूर्ण मेथी घालायची. मेथीला बघा बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. हे सगळं घालून आल्यानंतर हे सगळं चांगलं असं पिठाला चोळून घेणार आहोत. आपण मेथीला मीठ लावलं त्यामुळे बऱ्यापैकी पाणी सुटलं आणि आपण जे वाटण करून घेतलं त्यामध्ये टोमॅटो होता त्यामुळे बऱ्यापैकी ओलसरपणा आहे. त्यामुळे सुरुवातीला लगेचच पाणी न घालता हे संपूर्ण मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स झालं की ह्यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालायचं. पुन्हा सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून वाटण जे आहे ते अजिबात वाया जाणार नाही आणि अगदी असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. गोळा घट्ट असेल ना तर रेसिपी खूप छान बनते. ही रेसिपी पण 3 ते 4 दिवस आरामात टिकवू शकतो. आपण कुठेतरी ट्रिपला किंवा प्रवासामध्ये जाणार असेल तर नक्की ही रेसिपी घेऊन जाऊ शकतो. इतकी मस्त लागते. तर छान असा घट्टसर बघा गोळा मळून घेतला. भरपूर सारी मेथी आहे आणि पीठ पण बघा अगदी छानपैकी तयार झालेलं आहे. 10 ते 12 मिनिटं हे पीठ चांगलं रेस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर याचे छोटे म्हणजे पुरीच्या आकार एवढे गोळे करून घेणार आहोत. बऱ्याचदा आपण नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी ह्या महिन्यामध्ये आपण बाहेर जाण्याचा बेत आखतो. अशा वेळी प्रवासामध्ये काय खायचं तर तुम्ही नक्की ही 3 ते 4 दिवस टिकणारी ही रेसिपी नक्की घेऊन जाऊ शकता. सगळे गोळे बघा करून तयार झाले. आता 1 चमचा इतकं तेल घेतलं आणि ह्या तयार करून घेतलेल्या गोळ्यांवरती घालायचं. गोळ्यांवरती अशा पद्धतीने तेल घातल्यामुळे काय होतं, संपूर्ण गोळ्यांना एकाच वेळी तेल लागतं. पुन्हा पुन्हा तेलाचा हात घेऊन ते लाटावं लागत नाही आणि एका वेळी तेल लावल्यामुळे कमी तेलामध्ये संपूर्ण गोळे पण बघा चांगले असे मिक्स होतात. आता हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि एक एक गोळा करून हा लाटून घ्यायचा. जेव्हा ही रेसिपी करतो तेव्हा ना तेलाचाच हात घेऊन लाटायचा. अजिबात पिठाचा हात लावू नका, कारण जेव्हा ही रेसिपी आपण तळू ना तेव्हा तेलामध्ये पूर्ण पीठ उतरतं. तसं होऊ नये म्हणून आपण थोडंसं तेल लावून घेतलं. आता ही जेव्हा पुरी लाटतो ना तेव्हा थोडी जाडसर लाटायची, म्हणजे खाताना ना अगदी छान खुसखुशीत लागते. तर छोट्या छोट्या आकारामध्ये आणि थोड्या जाडसर आकारामध्ये ह्या मेथीच्या पुऱ्या बघा मी छान अशा लाटून घेतल्या. आता अगदी अशाच पद्धतीनं बाकी सगळ्या पुऱ्या पण आपण लाटून घेणार आहोत. ह्या पुऱ्या सकाळचा नाश्ता असू दे, प्रवासामध्ये असू दे किंवा आयत्या वेळी काहीतरी खायला असू दे त्यावेळी तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता. तर सगळ्या पुऱ्या बघा माझ्या लाटून तयार झाल्या. पुऱ्या लाटून तयार झाल्या तोपर्यंत मी एका बाजूला गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं, थोडंसं पीठ टाकून बघितलं, पटकन वरती येते. आता एक पुरी सुरुवातीला टाकून बघायची. गॅस सुरुवातीला 2 मिनिटं मोठा ठेवायचा आणि त्यानंतर बघा चमच्यानं थोडंसं प्रेस करून ही पुरी छानपैकी अशी तेलामध्ये दोन्ही साईडनं मस्त अशा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. ही पुरी खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग लागते. तोंडाला नक्की चव येईल आणि कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण मेथी वापरले. चव इतकी भन्नाट लागते की पालेभाज्यांचा वापर करून केलेली रेसिपी सगळ्यांना नक्की आवडेल. तुमच्या घरी पण जर कोणी पालेभाज्या खात नसतील तर नक्की ही रेसिपी एकदा करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका.
तर सगळ्या पुऱ्या बघा माझ्या छानपैकी अशा मस्त तळून तयार झाल्या आहेत. रंग सुरेख आलेला आहे. दिसतानाच अगदी टेम्प्टिंग दिसतात. आता अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या पुऱ्या पण छान तळून घेऊयात. तुम्ही एका वेळी 3 ते 4 पण पुऱ्या तळून घेऊ शकता. तुमच्याकडे जर अशीच काहीतरी मेथी किंवा पालेभाज्यांची वेगळी रेसिपी असेल तर ती पण कमेंट करून सांगा. जेणेकरून त्या रेसिपी मी पण ट्राय करून बघेन आणि त्या लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल. तर सगळ्या माझ्या पुऱ्या बघा लाटून तयार झाल्यात आणि तळून पण मी घेतल्या. मस्त रंग आलेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि सोबत मी दही सर्व्ह केले. ह्या नुसत्या खायला पण खूप छान लागतात. तर तुम्हाला माझी आजची ही मेथीपुरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशा छान, सोप्या आणि सुंदर रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.